नमस्कार, मी समालोचक प्रवीण मोहिते। आज आम्ही आलो होतो इचलकरंजी येथे कोष्टी समाज प्रीमियर लीगच्या 8व्या हंगामासाठी। मैदानात आपण चौकार षटकार पाहतो, पण ज्यांच्या नजरेतून हे चौकार आणि षटकार सर्वात पहिल्या पाहायला मिळतात, ज्यांच्या लेन्सच्या माध्यमातून कॅप्चर केले जातात, ते तिन्ही कॅमेरामॅन आमचे। सर्वप्रथम आमचा सौरभ, त्याचबरोबर गौरेश आणि त्यानंतर पार्थ हा साईड अँगलचा कॅमेरामॅन आहे आणि हे दोघे मेन अँगलचे कॅमेरामॅन्स आहेत। त्याचबरोबर या सर्वांना जोडून ठेवणारा या संपूर्ण सिस्टीमचा कणा, बॅकबोन खरं तर आमचा सूरज दादा आणि डिजिटल स्कोरर आमचा संस्कार, या सर्वांच्याच अथक परिश्रमातून ही स्पर्धा मात्र संपन्न होते। आपल्यासोबत आहेत KPL सीझन 8चे उपाध्यक्ष सन्माननीय राकेशजी तोते। राकेश सर, काय सांगाल या संपूर्ण टीमबद्दल, लाईव्ह समालोचन आणि स्कोरर आमचा? इचलकरंजी कोष्टी प्रीमियर लीग 17-8च्या पर्वामध्ये आपले आटपाडीचे प्रवीण इतके अतिशय सुंदर पद्धतीने कॉमेंट्री करतात। प्रत्येक बॉल टू 4 असून दे, 6 असून दे, विकेट असून दे, इतकी भारी कॉमेंट्री करतात की अतिशय सुंदर कॉमेंट्री करतात। आणि आपले यूट्यूबच्या माध्यमातून साखरपेठचे सूरज यांची टीम पण यूट्यूबच्या माध्यमातून इतकी खूप पद्धतीने काम करतात की घर बसल्या आमच्या कोष्टी समाजाची महिला भगिनी घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचे लाईव्ह स्कोअर, लाईव्ह HD आणि कॉमेंट्री खूप अतिशय सुंदर पद्धतीने काम करतात। एक अर्थानं मला बोलायचं असेल तर काय कॉमेंट्री, काय यूट्यूब, काय स्कोरर एकदम ओकेमध्ये कोष्टी समाजाची पार पडते आमची। थँक्यू सर। आपल्यासोबत या स्पर्धेचे पंच आहेत। स्पर्धेत खरं तर अतिशय तटस्थपणे त्यांनी काम केलं आणि या स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर मात्र नेऊन ठेवले। पंच सर, काय सांगाल एकंदरीत लाईव्ह आणि त्याचबरोबर समालोचन आणि स्कोरर या तिघांबद्दल काय सांगाल? या स्पर्धेसाठी महत्त्वाची भूमिका म्हणजे एक प्रकार स्कोरर आणि लोकांच्या नजरेपर्यंत पोहोचवणारे कॅमेरामॅन यांचं मी खरंच आभार मानतो की एवढं त्यांनी चांगलं नजारा लोकांच्यापर्यंत पोहोचवतात, त्याबद्दल त्यांचं मी खरंच आभार मानतो। आपल्यासोबत एकनाथ सर आहेत। एकनाथ सर, या स्पर्धेचं नियोजन, लाईव्ह आणि समालोचन आणि स्कोरर याबद्दल काय सांगाल? कोष्टी समाजाचं प्रीमियर लीग एक जबरदस्त चालू आहे आणि ह्याच्याबरोबर लाईव्हमध्ये जे काय प्रत्येक बॉल टिपला जातो आहे, एक जबरदस्त तिने एक चांगल्यामध्ये प्रत्येक बॉल तिने त्यामध्ये दाखवला जातो आहे। आणि काल एक कॅच झाला मंगेशचा, तिने एक जबरदस्त असं तिने त्यामध्ये कॅचअप केलेला आहे। प्रत्येक बॉल कॅचअप करत आलेले आहेत आणि कॉमेंट्रीवाल्यांचं पण जबरदस्त इथं काम चालू आहे। त्यांनी स्पीच वरती चांगल्या पद्धतीत चालू आहे। आपल्यासोबत अंकित सर आहेत। अंकित सर, एकंदरीत प्रक्षेपणाची क्वालिटी, समालोचन आणि स्कोरर यांच्याबद्दल काय सांगाल या स्पर्धेत? कोष्टी प्रीमियर लीग 2026 डे नाईट स्पर्धा सुरू आहे। यामध्ये समालोचन आणि यूट्यूब वाहिनीचं काम हे अत्यंत उत्कृष्टरित्या आणि समाधानकारक नागरिक भरपूर याचा आनंद घेत आहेत। उत्कृष्ट नियोजन राबवलेलं आहे या समालोचन व तसेच यूट्यूब वाहिनीमध्ये वादळ वारा तसंच अवकाळी नैसर्गिक परिस्थिती साथ दिली नसतानासुद्धा यांनी उत्कृष्टरित्या नियोजन केलं आहे। त्याबद्दल मी प्रथम यूट्यूब वाहिनीचं आणि समालोचनचं संपूर्ण टीमचं, कोष्टी समाज आणि देवांग समाज या सर्व समाजातर्फे तुमचं मी आभार व्यक्त करतो की तुम्ही उत्कृष्टरित्या नियोजन केलं आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। थँक्यू सर, थँक्यू। आपल्यासोबत सचिनजी आहेत। सचिनजी, परत एकदा एकच प्रश्न आहे की लाईव्हची क्वालिटी आणि एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन याबद्दल काय सांगाल? कोष्टी समाज प्रीमियर लीग सीझन 8 हे जे काय आयोजित केलेलं एकदम चांगलं सत्र आणि या सत्रामध्ये कॉमेंट्री असू दे, बॉल टू बॉल ज्या पद्धतीनं कॉमेंट्री करतात, त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट कॉमेंट्रीचा आपल्याला एक अंदाज येतो आहे। आणि लाईव्ह जर आपण प्रक्षेपण बघितलं तर प्रक्षेपणमध्ये लाईव्ह जिथे बॉल आपला ज्या ठिकाणी चौकार असू दे, षटकार असू दे, 1 धाव असू दे, 2 धाव असू दे किंवा फिल्डिंगचे जे कालचा कॅच असू दे, त्या ठिकाणी प्रत्येक कॅचच्या ठिकाणी आणि या सर्व ठिकाणी अतिशय उत्कृष्ट आपलं जे कॅमेरामनचं जे काय कॅमेरा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं आपल्याला एक चांगलं जो काय आपला टीमचा एक अँगल्स असतील, अतिशय चांगल्याने उत्कृष्ट अँगल लाईव्हमध्ये आपण बघताना दिसतो आहे। आणि याच्या अगोदरसुद्धा यूट्यूब लाईव्ह जे काय आपले घेतलेलं आहे, अतिशय उत्कृष्ट कॅमेरामन, उत्कृष्ट कॉमेंट्री आणि उत्कृष्ट स्कोरर अशी ही आपली खासियत आहे। आणि अतिशय मी त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे कार्य पार पाडलं आहे। थँक्यू सर, थँक्यू। थँक्यू। आपल्यासोबत स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक आणि एक चांगला खेळाडू सागर टकले आहेत। सागर सर, एकंदरीत समालोचन आणि लाईव्ह याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या स्पर्धेत? समालोचन तर एक नंबर झालेला आहे या टुर्नामेंटमध्ये। ह्याच्या आधीही
असं समालोचन कधी आम्हाला ऐकायला मिळालं नव्हतं. तिन्ही भाषेमध्ये अत्यंत सुंदर आणि नीटनेटकं समालोचन आम्हाला ह्यावेळी ऐकायला मिळालं आणि समालोचनामुळे सामन्याची रंगत आणखी कशी वाढवता येईल याच्यावर जास्त फोकस झाल्यामुळे सामने देखील चांगले झाले समालोचनामुळे. आणि यूट्यूब व्हिडिओचं सांगायचं झालं तर अत्यंत सुंदर, प्रत्येक बॉल पूर्ण शेवटपर्यंत टिपला गेलेला आहे, त्यामुळं सगळंच खूप सुंदर झालेलं आहे.